पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन केलंय। जम्मूच्या उधमपूरमध्ये 9.2 किलोमीटर लांब चेनानी नाशिरी बोगदा बनवला गेलाय। 2,500 कोटी रुपये खर्च करून हा बोगदा तयार करण्यात आलाय। या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील 31 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे। बर्फवृष्टीमुळे तुटणारा संपर्कही या बोगद्यामुळे आता तुटणार नाही। देशातील सर्वात लांब अंतराच्या या बोगद्याचं प्रत्यक्ष काम यूपीए सरकारच्या कालखंडात 23 मे 2011 रोजी सुरू झालं। 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर नितीन गडकरींनी या प्रकल्पाचा फास्ट ट्रॅक योजनेत समावेश केला। हिमालयाच्या शृंखलेतील खालच्या पर्वतरांगांमध्ये 1200 मीटर्सच्या उंचीवरील ही योजना त्यामुळेच अवघ्या 3 वर्षात साकार झाली। ये टनल हजारों करोड़ रुपयों की लागत से बनी है, लेकिन मैं आज गर्व से कहता हूं, भले इस टनल के निर्माण में भारत सरकार के पैसे लगे होंगे, लेकिन मुझे खुशी इस बात की है कि इस सुरंग के निर्माण में भारत सरकार के पैसों के साथ जम्मू कश्मीर के नौजवानों का पसीने की उसमें महक आ है। केंद्र सरकारनं आजवर 1200 कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। अलाहाबाद उच्च न्यायालयाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका व्यासपीठावर आले। तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह धरलाय। एक छोटे से समारोह में मुझे कुछ सवाल पूछे गए और मैंने कहा था मैं नए कानून कितने बनाऊंगा वो तो मुझे मालूम नहीं है, लेकिन मैं हर दिन एक कानून खत्म जरूर करूंगा अगर मैं प्रधानमंत्री बन गया तो। इस कानूनों की जंजाल सरकारों ने जो बनाई है, इस कानूनों का बोझ सामान्य मानवी पर, कोर्टों पर जो लादा गया है, जैसे चीफ साहब कह रहे हैं कि इसमें से कैसे बाहर निकाला जाए, सरकार भी कहती है कि इस बोझ को कम कैसे किया जाए। और आज मुझे खुशी है कि अभी 5 साल पूरे नहीं हुए हैं, अब तक करीब 1200 कानून हम खत्म कर चुके हैं, प्रतिदिन 1 से ज्यादा कर चुके हैं। हम हर स्तर पर टेक्नोलॉजी का उपयोग कैसे करें। आज हम जब देते हैं आएंगे 2 मिनट लेंगे, बात करेंगे, अच्छा फलानी तारीख, बीसवीं तारीख, ये सारी मोबाइल फोन पर एसएमएस से डेट्स देने की परंपरा क्यों न खड़ी की जाए। आज एक अफसर कहीं नौकरी करता है, उसके जमाने में केस हुआ है, उसकी ट्रांसफर हो गई है, लेकिन अगर उसके जमाने का केस निकलता है तो उसको नौकरी छोड़ करके, अपना इलाका छोड़ करके कोर्ट में जाकर के खड़ा रहना पड़ता है। क्यों न वीडियो कॉन्फ्रेंस से ऐसे लोगों की सुविधा हम खड़ी करें ताकि कम समय में जो चीज पूछनी है पूछ ली जाए, ताकि उस अफसरों का समय भी शासन के काम में लग सके। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या माळीण गावाचं लोकार्पण करण्यात आलं। 30 जुलै 2014ला पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळून संपूर्ण गाव दरडीखाली काढलं गेलं होतं। या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता। या घटनेला 2.5 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेल्या 2.5 वर्षात हे गाव इथून जवळच असलेल्या आंबडेमध्ये पुनर्वसित करण्यात आलं आहे। आंबडेमध्ये ग्रामस्थांसाठी नवी घरं, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, गुरांचा गोठा, समाज मंदिर उभारण्यात आलं आहे। या नव्या माळीणच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला। पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी अचानक काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेतली आहे। नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असा अंदाज वर्तवण्यात येत असतानाच ही भेट झाल्यानं चर्चांना ऊत आलाय। नारायण राणे आणि जयकुमार रावल यांची 1 तासभर चर्चा झाली। जयकुमार रावल हे नितीन गडकरींचे तगडे समर्थक मानले जातात, त्यामुळे नारायण राणे भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। अखेर उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवर टांगती तलवार आहे। शिवसेनेच्या विधान परिषदेतल्या ज्येष्ठ मंत्र्यांची मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे। उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्य राज्यमंत्री दीपक केसरकर आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम या मंत्र्यांच्या कामगिरीवर पक्ष नेतृत्व असमाधानी आहे। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मंत्र्यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही।
शिवसेनेच्याच आमदारांना विकास निधी मिळवून देण्यात शिवसेनेचे मंत्री अपयशी ठरल्यानं पक्षातल्याच आमदारांचा या मंत्र्यांवर रोष आहे। राज्यातली भाजपची वाढलेली ताकद पाहता शिवसेनेला रणनीती आखावी लागणार आहे। या सगळ्या दृष्टीनं पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना डॉक्टरांकडून आलेल्या धमक्या, डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावरचा हल्ला या सगळ्या प्रकारांमुळे प्रचंड जनक्षोभ आहे। या सगळ्या घटनांनंतर जनरेटा वाढला आणि अखेर पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचा मसुदा तयार असल्याची घोषणा करणं मुख्यमंत्र्यांना भाग पडलं। पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचा मसुदा तयार झालाय आणि ते विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आपण पत्रकारांच्या संदर्भात सांगितलं या कायदा आमचा तयार आहे आणि याच अधिवेशनात तो कायदा मांडावा अशा प्रकारचा आमच्या मनामध्ये आहे। लवकरच आम्ही त्या संदर्भातला निर्णय करतो। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना डॉक्टरांनी दिलेल्या धमक्यांचा राज्य होमिओपॅथी संघटनेनं तीव्र शब्दात निषेध केला। अशा पद्धतीनं धमक्या देणाऱ्यांचा आणि बदनामी करणाऱ्यांचा धिक्कार असो असं राज्य होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शांतीलाल देसरडा यांनी म्हटलंय। IME ही जी डॉक्टर लोकांची संघटना आहे त्यांचे एक पदाधिकारी डॉक्टर संघवी यांनी जे बेताल वक्तव्य केलं की आम्ही डॉक्टर उदय निरगुडकरांच्या फॅमिलीला ट्रीटमेंट देणार नाही, त्यांचा आम्ही महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टर, महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टर संघटना त्यांचा अध्यक्ष या नात्यानं मी डॉक्टर संघवीचा आणि IMEचा तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि निषेध करतो। IME संघटना ही धनाढ्य डॉक्टरांची, ज्यांचे प्रचंड मोठे दवाखाने आहेत, जे रुग्णांना खूप जास्त बिल लावतात, त्यांचीच IME संघटना राहिलेली आहे। ईश्वर मानणाऱ्या या समाजानं डॉक्टरांना ईश्वर मानतात, परंतु या IME संघटनेनं सर्व संकेत, सर्व बंधन झुगारलेले आहे। आम्ही महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टर आणि ॲलोपॅथी सोडून सर्व डॉक्टर उदय निरगुडकरांच्या पाठीमागे आहोत। त्यांच्या फॅमिलीची ट्रीटमेंट करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, शासकीय दवाखाने समर्थ आहेत आणि IMEचा आम्ही तीव्र धिक्कार शब्दात निषेध करतो। विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा बीडमध्ये दाखल झाली। यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। राजीनामा खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर राजीनामे देऊन संघर्ष यात्रेत सामील होण्याचं आवाहन त्यांनी दिलं आहे। माजी मंत्री जयंत पाटलांनी सांगलीतील हिंगण गावात अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली। द्राक्ष बाग जमीनदोस्त झालेल्या शेतकरी प्रशांत माळी यांची त्यांनी विचारपूस केली। सरकारनं तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी याबाबत आम्ही विधानसभेत मागणी करतोय। जनाची नाही तर मनाची लाज असली तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्ज माफ करावीत असं मत त्यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निलंबित केलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील असं त्यांनी म्हटलं। निसर्गाची आपत्ती आहे, त्याला इन्शुरन्स काही प्रमाणात जरी केलेलं असता तरी न होतो न भविष्यातील नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि सरकारने याचा पंचनामा करून तातडीनं यांना मदत देण्याची गरज आहे। आम्ही उद्याच्या बुधवारी विधानसभेत देखील ही मागणी लावून धरणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत या सर्व तासगाव कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेती, विशेषतः द्राक्ष बागायतदारांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जळगाव जिल्हा परिषदेच्या सभापतीपदांच्या निवडीवरून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद विकोपाला पोहोचलाय। चारही सभापतीपदी महाजन गटाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागल्यानं नाराज खडसेंनी थेट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे खडसे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या अरुणा पाटील यांना सभापतीपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागल्यानं दिलीप पाटील यांची वर्णी लावली गेली। या सगळ्या प्रकारामुळे खडसे चिडल्याचं बोललं जात आहे। मात्र किरकोळ वाद होतच असतात। खडसे आणि आपल्यात कुठलेही मतभेद नसल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। काही काँग्रेसच्या बाबतीत काँग्रेसचे 4 सदस्य होते, त्याच्यामध्ये 2 गट पडलेले होते। आरजी नाना यांना सभापती करावं असं नाथाभाऊचं या ठिकाणी म्हणणं होतं आणि आम्ही वरती अशोक चव्हाण साहेब आहेत, विखे पाटील साहेब आहेत, भाई जगताप आहेत, जे या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम बघतात, त्यांच्याशी आमची बोलणी झालेली होती आधी आणि त्यांनी सांगितलं की या माणसाला काँग्रेसने अधिकृत जो सदस्याला सांगितलं होतं तो उमेदवार आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेला आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील वाशीतल्या बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याची बातमी झी मीडियानं दाखवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागं झालंय. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्याचबरोबर करवीरचे डीवायएसपी हर्ष पोद्दार यांनी गावाला भेट देऊन धनगर समाजाशी चर्चा केली. यावेळी बाळू पुजारी कुटुंबियांची व्यथा आणि गावकऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर बाळू पुजारी यांची जमीन कोणी जबरदस्तीनं काढून घेण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. इतकंच नाही तर गावातील बिरोबा मंदिरात जाण्याला बाळू पुजारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अटकाव करू नये अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असा दमही भरला. नागपुरातल्या शाळा आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार आहेत. नागपुरात तापमान प्रचंड वाढलंय. गेल्या 6 दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या वर आहे. पुढचे काही दिवस नागपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयानं शाळा केवळ सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. पासपोर्ट काढण्यासाठी पिंपरी चिंचवड नागरिकांना 20 किलोमीटर पुण्याला जावं लागायचं. मात्र आता हा त्रास बंद झालाय. आता शहरातच पासपोर्ट कार्यालय सुरू झालंय. खराळवाडीतल्या पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं. सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना जवळची सोय या कार्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि नागरिकांना जे पुणेमध्ये जावं लागत होतं इथनं 30 किलोमीटर 35 किलोमीटर तर नागरिकांना ही सोय होईल आणि तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी पासपोर्ट क्षेत्रीय अधिकारी हे देखील सहकार्य करतील. पुणे जिल्ह्यातील दूरचे जे आपले तालुके आहेत ते इथंच प्रक्रिया त्यांची होईल जेणेकरून त्यांना पासपोर्ट आपल्या दारी ही योजना खऱ्या अर्थाने आपण अंमलबजावणी करू. ज्यांचा जो त्रास आहे वेळेचा आहे श्रमाचा आहे आणि तो सगळं वाचू शकणार आहे. आता आपण प्रथमतः इथं 50 अपॉइंटमेंट रोज प्रोसेस करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपण ते हळूहळू 200पर्यंत नेऊया. नागरिक म्हणून आज पहिल्यांदा याचं फील होतं की आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी जाणं एवढ्या ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेममुळे पिंपरीमध्ये ही व्यवस्था उपलब्ध झाल्यापासून आपल्याला खूप आनंद होतोय आणि मेन म्हणजे आजच ओपनिंग झाली आणि माझा फर्स्ट डे आहे. सो आय एम हॅपी की मला पहिल्यांदा ही सेवेचा फायदा मिळाला. आपण अनेक वस्तू ऑनलाईन मागवत असाल तर वस्तू घेऊन येणारी व्यक्ती पुरुष असते. मात्र आता ही संधी महिलांना सुद्धा मिळणार आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की आमच्याकडे दुचाकी नाही किंवा आम्हाला दुचाकी चालवता येत नाही. मात्र आता आपल्यासाठी काही कंपन्या आणि सायन येथील सामाजिक संस्था पुढे येत आहेत. प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत महिलांना सक्षम करण्यासाठी दुचाकी शिकवली जाणार आहे. दुचाकी शिकण्यासाठी कोणत्याही मोटर प्रशिक्षण शाळा नाहीत. म्हणूनच महिलांना 45 दिवसात दुचाकी शिकवणार असून ज्या महिला दुचाकी शिकतील त्यांनी लायसन्स काढून देण्यात मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर गाडी घेण्यासाठी लोन आणि नोकरी सुद्धा मिळवून दिली जाणार आहे. धुळे महापालिकेला मार्च महिना चांगला धनवर्षाव करणारा ठरलाय. आयुक्त संगीत धायगुडे यांच्या थकीत करवसुली मोहिमेमुळे नागरिकांना महापालिकेत रांगा लावून कर भरणा केला. 2003 साली महापालिका अस्तित्वात आल्यापासून यावर्षीची करवसुली सर्वाधिक अर्थात 91% झाली आहे. 31 मार्च रोजी तब्बल एकाच दिवशी 2 कोटींचा कर भरणा झालाय. आयुक्त धायगुडे यांनी सूत्रबद्ध नियोजन केल्यामुळे महापालिकेला मालमत्ता कर 91% तर पाणीपट्टी कर 81% वसूल करता आलाय. 1 एप्रिलपासून एक्सप्रेस वेवरच्या टोल दरात वाढ झाल्यानं याविरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं खालापूर टोल नाक्यावर शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असूनही कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोफत सोडलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने सहभागी झाले. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शहरातील पटेलवाडी भागातल्या 1000 क्षमतेच्या शासकीय वसतिगृहात हा प्रकार घडलाय. विद्यार्थ्यांना जेवणाचं वाटप झाल्यानंतर पंकज वळवी या विद्यार्थ्याच्या ताटात शेवग्याच्या शेंगेच्या भाजीत पाल आढळून आली. या प्रकरणी वसतिगृह अधीक्षकांना तक्रार केली असता ठेकेदारानं हात झटकत प्रकरण डावण्याचा प्रयत्न केला. पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झालाय. आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली मनोर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पालघर सत्र न्यायालयानं सदर आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीला सातपाटी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं. पनवेलमध्ये बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये बहुजन समाजाच्या शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी विविध राज्यात झालेल्या मतदानात
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा निषेध म्हणून ईव्हीएमची अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेला महिलांनी खांदा देत निषेध नोंदवला। पाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील 10 गावातील ग्रामस्थांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलंय। इसापूर धरणातून पाणी सोडूनही वरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात न आल्यानं या गावापर्यंत पाणी पोहोचत नाहीये। त्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी गेल्या 3 दिवसापासून नदीपात्रात उपोषण सुरू केलंय। बार आणि परमिट रूम वाचवण्यासाठी आता महापालिका शक्कल लढताना दिसतायत। शहरातल्या मुख्य रस्त्यांवरील बार वाचवण्यासाठी नांदेड महापालिकेनं नामी शक्कल लढवली आहे। महामार्ग असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 5 रस्त्यांच्या महापालिका हद्दीत समावेश करण्याचा ठराव नांदेड महापालिकेनं केलाय। सभागृहात चर्चा न करता आयत्या वेळेस या ठरावाला मान्यता देण्यात आली। विशेष म्हणजे या ठरावावर विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत। बऱ्याच दिवसांपासून हा विषय इथं पडून होता की या रोडवरच्या लोकांना बांधकाम परवानगी मिळत नव्हती आणि शासनाचे नियमावली ज्यामध्ये गाईडलाईन आहेत त्यानुसारच या रोडना महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 500 मीटरच्या आतील परमिट रूम, बियर बार आणि वाईन शॉपवरील विक्रीस बंदी आणल्यानं बारामतीत 81 दुकानं आणि हॉटेल्सपैकी फक्त 2 हॉटेल चालू राहणार आहेत। त्यामुळे बार मालक अडचणीत आलेत। याचा निषेध म्हणून संघटनेनं 100% बंद पाळला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचवटी परिसरातील महामार्गाला लागून असणारी दारूची दुकानं आणि बार बंद करण्यात आले। त्यामुळे मद्यपींनी मालेगाव स्टँडजवळील वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकच गर्दी केली। अनेक दुकानं बंद असल्यानं जिथे दुकान उघडं दिसत होतं तिथे रांगा लागल्या होत्या। या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। उन्हाच्या झळा, पाण्याचं दुर्भिक्ष्य, रस्ते रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड यामुळे नागरिक हवालदिल झालेत। या उकाड्याचा फटका पशुपक्ष्यांनाही बसतोय। तीव्र उन्हाच्या झळांनी अनेक पक्षी, कुत्रे आणि मांजरी यांना त्रास होतोय। भोवळ येऊन पडण्याचं प्रमाणही या पशुपक्ष्यांमध्ये वाढलंय। जखमी अवस्थेत आढळलेल्या पशुपक्ष्यांवर ASPCA या संस्थेत शुश्रूषा केली जाते। सनस्ट्रोकपासून वाचण्यासाठी येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे। रायगडमध्ये वरंदा घाटात माझेरीजवळ रात्री दरड कोसळली। यामुळे महाड पुणे मार्गावरची वाहतूक रात्रभर बंद होती। दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं असून आता या मार्गावरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला। विठोबा उपरे असं या 68 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे। ते अन्य ग्रामस्थांसह मोहफुलं वेचण्यासाठी जंगलात गेले होते। त्यावेळी वाघानं हल्ला करून त्यांना 1 किलोमीटर परपटत नेऊन ठार मारलं। वन विभागाच्या प्रादेशिक जंगलात ही घटना घडली आहे। गेल्या 8 दिवसातील वाघाने हल्ला केल्याची ही 3री घटना आहे। हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यात बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले। मृतांमध्ये 2 महिला, 3 पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे। पारडी मोडातील वळणावर कंटेनरनं खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसला धडक दिली। यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। यातील जखमींची अवस्था चिंताजनक असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पंढरपूर, आळंदीसारख्या धार्मिक स्थळी महाप्रसादाचा सोहळा तसा नवा नाही। मात्र यंदाचा आळंदीतला सोहळा सर्वार्थानं वेगळा ठरला, कारण या महाप्रसादात संपूर्ण राज्यानं योगदान दिलं। आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी समारोह संपन्न झाला। या निमित्तानं आळंदीमध्ये भाविकांसाठी लक्ष भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। आळंदीतल्या वारकऱ्यांसाठी खास खानदेशातून खापरावरचे पुरणाचे मांडे, आमरस आणि कुरड्या पापड्या पाठवण्यात आल्या होत्या। जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातूनही भाविकांनी या महाप्रसादात योगदान दिलं। एकट्या खानदेशातून तब्बल 6 लाख पुरणपोळ्या पाठवण्यात आल्या। आळंदीतल्या वारकरी प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं वर्षभर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री पंत महाराज बालेकुंद्री यांच्या सत्संग मेळाव्याचा शताब्दी महोत्सव आणि पालखी सोहळा बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। श्री पंत महाराज बालेकुंद्री हे एक दत्तावतारी संत होते। त्यांच्या वाङ्मयाचं वाचन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी श्री पंतवाडा इथे होतं। या निमित्तानं बेळगाव शहरामध्ये पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।